काल ओवेसींची सभा झाली आणि त्यांनी प्रक्षोभ भाषण केलंय. ते म्हणाले की जे लोक आपल्यावर अन्याय करतात त्यांचा आता अल्लाह प्रतिशोध घेईल. कालची जी सभा झाली अहिल्यानगरमध्ये, अहमदनगरमध्ये नाही. भौंकने वाले कुत्ते काटते नहीं, हे जे काही हिंदीमध्ये म्हण आहे ना, ते उत्तम उदाहरण कालची ती सभा होती. हे रजाकारचे सगळे हिरवी पिल्लावळ जे काल येऊन आमच्या अहिल्यानगरमध्ये येऊन वळवळ करत होती. तुम्ही एका बाजूला हे म्हणतात की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो, आम्ही कायदा आणि सुव्यवस्था मानतो. मग महाराष्ट्र सरकारनेच अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर केलेलं आहे, ते तुम्हाला मानायचं नाही. औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं आहे, ते तुम्हाला मानायचं नाही. हे काय तुमच्या अब्बाच्या पाकिस्तान आणि इस्लामाबाद आहे काय की इथे शरिया कानून लागू आहे? इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे. इथे हिंदुत्ववादी सरकार म्हणून आम्ही जे काही नियम, इथे जे काही निर्णय घेतले आहेत ते ह्या लोकांना कुठेच मानायचं नाही. ज्यांच्या विचारातून ही पिल्लावळ आता ही मोठी झालेली आहे, ते मूळ रजाकार पण स्वातंत्र्याच्या विरोधातच होते. आणि म्हणून आमच्या भूमीमध्ये येऊन तुम्ही जास्त अगर वळवळ करत असाल ना, तर तुम्हा लोकांना पण किती सभा घ्यायला द्यायच्या हे पण सरकार म्हणून आम्हाला विचार करायला लागेल. कारण का नितेश राणे असो, संग्राम जगताप असो, आम्ही काय व्यक्ती नाही, आम्ही हिंदू समाजाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथे बोलतोय, हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन तिथे बोलतोय. तुम्ही नितेश राणेला शिवाय देत नाही आहेत, तुम्ही हिंदू समाजाला तिथे धमकवण्याचा प्रयत्न करताय, ताकद दाखवण्याची प्रयत्न करताय. म्हणून या हिरव्या सापांच्या जे काय वळवळ काय झाली MIMच्या नावाने, इथे ह्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. तुम्हाला आमच्या राज्यात येऊन वातावरण खराब करायचं असेल तर मग पुढे सरकार म्हणून तुमच्या सभा व्हायला द्यायच्या का याचा आम्हाला विचार करायला लागेल.